नमस्कार. पुष्प 11 गुणत्रय विभाग योग मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या पुष्पामध्ये आपण सुरुवातीला 10 पुष्पांचा आढावा घेऊ आणि त्यात मांडलेले विचार आणि हे पुष्प जे आहे गुणत्रय विभाग योग यांची संगती कशी लागते ते बघूयात. सत्व रज तम म्हणजे काय हे बघून झाल्यानंतर मूळ प्रकृती ही साम्यावस्थेत कशी असते आणि त्यातून सृष्टीची निर्मिती कशी होते हे आपण बघूयात. आणि मग हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सो व्हॉट गिव्ह, कशासाठी हे सगळं समजून घ्यायचं, त्यातून आपल्याला आपल्या जीवनात काय उपयोग होणार हे आपण समजून घेऊयात. या पुष्पात मांडलेले विचार हे गीतेतील अध्याय 14, गीता रहस्य, विनोबाजींची चिंतनिका, स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी आणि गुरुदेव रानडे यांनी ध्यानोपकारिणी नावाचं पुस्तक लिहिलंय, त्यातून आलेले आहे. गुरुदेवांनी गीतेतल्या 18 अध्यायातले जे विचार आहेत ते त्यातले विचार हे 12 प्रमुख विचारांमध्ये डिवाइड केलेले आहेत आणि अशा रीतीने सगळ्या 700 श्लोकांची त्यांनी या पुस्तकामध्ये ऑर्गनाइज रूपामध्ये त्यांनी हे मांडलेले आहे. तर पहिल्या 10 पुष्पांचा आढावा घेताना आपण मागे एकदा बघितलं होतं की गीता ही अल्गोरिकल आहे, म्हणजे काहीतरी एक प्रसंग आणि त्याच्या अनुषंगाने तत्वज्ञान सांगणं. या इथला प्रसंग तर आपल्याला माहिती आहे, कुरुक्षेत्रात झालेलं धर्मयुद्ध आणि त्याच्यात आप्त बांधवांना, नातेवाईकांना, गुरुजनांना कसे मारायचे असा विचार करत शोककुल झालेला अर्जुन इथून सुरुवात होते आणि श्रीकृष्ण भगवंत हे त्याला उपदेश करायला सुरुवात करतात. त्याला ते समजावून सांगतात की अरे तू जो म्हणतो की मी द्रोणाचार्यांना कसं मारू, माझ्या बांधवांना कसं मारू, असे जे तुझ्या मनात विचार येतात, तर मारणं जे आहे ते म्हणजे शरीर मारणं, ते शरीर तर नाशिवंतच आहे. त्याच्यातला जो जीवात्मा आहे तो अनादी अनंत अविनाशी आहे. त्यामुळे या दोन्हींचा शोक करणे हे अनुचित नाही. तू तुझं कर्तव्य पूर्ण कर. मग हे कर्तव्य कसं कर, तर समत्व बुद्धी ठेवून कर. हे कर्तव्य कसं कर, तर कर्मण्येवाधिकार असे, म्हणजे कर्मावरती तुझा पूर्ण अधिकार आहे, फळावरती अजिबातच नाही. आणि त्यामुळे असं कर्म कर की ज्यातून तुला कर्मलेप होणार नाही. कर्म करायची अशी जी युक्ती त्याला योग कर्मसु कौशलम असे म्हणतात. मग हे कर्म करण्याचे योग्य मार्ग सांगण्याचे जे निर्णय उपाय आहेत त्यातला पहिला मार्ग म्हणजे चंचल मनाला काबूत कसं आणणार, आणि ते समजावून घेण्यासाठी आपण रथरूपी देहात या पुष्पामध्ये असं बघितलं की रथरूपी देहाचे जे घोडे आहेत ते जणू काही आपल्या शरीराची इंद्रिय आहेत. त्यांना ताब्यात आणणारा जो लगाम जो आहे ते म्हणजे आपलं मन झालं, सारथी जे आहे ते म्हणजे बुद्धी झाली, तर आणि मग जो प्रवासी आहे तो म्हणजे जीवात्मा झाला. तर बुद्धीने योग्य अयोग्य याचा निर्णय केल्यानंतर जे योग्य आहे ते मनाच्या द्वारा म्हणजे लगामाच्या द्वारा इंद्रियांकडनं म्हणजे घोड्यांकडून पूर्ण करून घ्यायचं. हा योग्य प्रवाह झाला. दुसरा एक चांगला उपाय आपण बघितला तो आत्मसंयम योग या पुष्पामध्ये बघितला की ध्यानधारणा ही कशी करावी. आणि मग असं बघितलं त्या पुष्पात की कर्म ही ईश्वरार्पण करावी. मग ईश्वर म्हणजे काय, ते अविनाशी तत्व, ईश्वरी तत्व ते म्हणजे काय, आणि मग विनाशी सृष्टी म्हणजे काय हे आपण बघितलं. मग ईश्वराची व्यक्त रूपे म्हणजे ते विभूती योग आणि विश्वरूप दर्शन याच्यात आपण बघितलं. मग त्या ईश्वराची पूजा भक्ती कशी करायची ते आपण सगुण निर्गुण भक्ती या पुष्पात बघितलं. मराठीत एक म्हण आहे की पिंडी ते ब्रह्मांडी. तर पिंडी जे होतं म्हणजे आपल्या शरीरात जे क्षेत्र जे आहे ते विनाशी आहे, ते क्षरसृष्टीसारखं विनाशी आहे. आणि क्षेत्रज्ञ जो आहे, ज्या शरीराचा मालक जो आहे तो म्हणजे आपल्या शरीरातील जीवात्मा, आणि तो म्हणजे त्या ईश्वरी तत्वाचा अंश हा आपल्या शरीरात आहे. तर त्याच्यावरती आपण सर्व विचार क्षेत्रज्ञ ज्ञान या पुष्पामध्ये बघितलं. आता यातलाच पुढला भाग जो आहे क्षेत्राबद्दलच अजून विस्तारात सांगणं किंवा सृष्टीबद्दल क्षरसृष्टीबद्दल सांगणं ते आलं. ते म्हणजे गुणत्रय विभाग योग, म्हणजे या सृष्टीची निर्मिती या गुणत्रय
सत्व रज तम या गुणांपासून कशी होते हे या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. आता तुमच्या कम्प्युटरवरती जे चित्र दिसत आहे ते आपण पूर्वी अनेकदा बघितलेलं आहे. ते सांख्य योगाची 25 तत्व समजावून सांगणार. त्याच्यात आत्मा दाखवलाय, प्रकृती दाखवली, 4 बॉक्सेसही दाखवले, ती म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, तन्मात्र आणि पंचमहाभूत ही दाखवली. पण प्रकृतीच्या खाली जे विकार दाखवलेले आहेत त्याच्यात पहिला दाखवलाय तो म्हणजे महत म्हणजे बुद्धी, अहंकार आणि मन. तर महत आणि अहंकार याच्यामध्ये लाल अक्षरात जी तीन विकार दाखवलेले आहेत, सत्व रज तम, हे या पुष्पाचा मुख्य विचार हा या सत्व रज तम समजून घेण्याबद्दल आहे. एक या सांख्ययोगाच्या जी तत्व आहेत त्याच्याबद्दल विचार करताना एक महत्वाची नोट इथं नमूद करायला हवी, आणि ती म्हणजे मला पण असं एकदम वाटलं की आत्मा म्हणजे पुरुष म्हणजे मेल आणि प्रकृती म्हणजे फिमेल, असं मला एकदा पटकन वाटून गेलं. पण ते बरोबर नाही. विनोबाजींनी त्यांच्या चिंतनिका पुस्तकात याच्याबद्दल छान चर्चा केलेली आहे. ते म्हणतात की नारी ईश्वरी प्रकृतीचा हा अंश आणि नर हा ईश्वरी पुरुषत्वाचा अंश, हा भ्रम चुकीचा आहे. स्त्री व पुरुष या दोघांमध्ये देहांश जो असतो ते म्हणजे प्रकृती, आणि अंतर्यामी जीवात्मा जो आहे तो म्हणजे आत्मा, असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलंय. त्यामुळे आत्मा आणि प्रकृती हे प्रत्येकाच्याच शरीरात असतं, हे लक्षात ठेवावं. अजून एक गोष्ट इथं नमूद करायला पाहिजे, म्हणजे ही 3 विकार आहेत सत्व रज तम. तर 3 मध्ये आपल्या इथं बऱ्याच गोष्टी असतात बघा. आता उदाहरणार्थ ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचं मिळून जे दत्त रूप तयार असतं, दत्त देव आपण बघतो तो 3 असतो. सत्य हे त्रिवार असतं. स्टॅटिस्टिक्स मध्ये असं मी शिकलेलो आहे की सॅम्पल साइज हॅज टू बी मिनिमली 3 बिकॉज दॅट गिव्स यू ॲटलिस्ट 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर अशा रीतीने 3चं महत्व आहे. आणि अशी ही 3 असे जे 3 विकार आहेत ते म्हणजे सत्व रज आणि तम. सत्व म्हणजे काय, तर सत्व म्हणजे नैतिकता त्यातनं आपल्याला वाटते, शुद्धावस्था वाटते, जाणीवपणा हे सत्वातनं आपल्याला वाटतं. निर्मलतेचे सत्व हे परिणाम जे आहेत ते म्हणजे चारित्र्य, ज्ञान आणि आरोग्य वाढविणारं असं हे सत्व. रज म्हणजे हालचाल करणारं, प्रवर्तक, आसक्ती वाढविणारं, अप्राप्त वस्तूंविषयी तृष्णा म्हणजे जे आपल्याला मिळालेलं नाही ते मिळावं असं वाटत राहणं, आणि एकदा मिळालं की त्याच्याबद्दल आसक्ती वाढणं, हे पण रज या गुणाचं लक्षण आहे. तम म्हणजे अंधार म्हणजे जडता, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला नेणीवता जाणवते. ही एक निकृष्ट अवस्था आहे. म्हणजे आपण झोप, आळस, दुर्लक्ष ही सगळी त्याची लक्षणं आहेत. आता जर का आपल्या दिवसातला क्रम जर का बघितला तर आपण सकाळी उठतो म्हणजे रज गुण आपल्या शरीरातला वाढतो. मग आपण देवाची पूजा करतो, अभ्यास करतो, चांगलं कुठली तरी कर्म करतो, दान करतो. तर ही सगळी सत्वाची लक्षणं झाली. मग जेवण झाल्यानंतर जरा वामकुक्षी घ्यावी असं वाटणं म्हणजे तम म्हणजे जडता वाढणं. तर असं आपल्याच शरीरामध्ये पण नेहमीच आपण सात्विक असतो, नेहमीच आपण राजस असतो, नेहमीच आपण तामस असतो असं नाही. तर डिपेंडिंग ऑन द टाइम ऑफ द डे आपण आपल्या शरीरात आपण हे निरनिराळे गुण हे बघत असतो. तर 9व्या श्लोकाचं विनोबाजींनी जे छान भाषांतर केलंय ते म्हणजे सुखात घालिते सत्व, रज कर्मात घालिते, म्हणजे आणि ज्ञान झाकुनी संपूर्ण, दुर्लक्षी घालिते तम. असं हे सत्व रज तम या 3चं छान वर्णन 9व्या श्लोकात आलंय, आणि तसंच ते 17व्या श्लोकात पण आलेलं आहे. सत्वात संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच, प्रमाद मोहो तमसो, भवतो ज्ञानमेवच. आणि ज्याचं विनोबाजींनी चिंतनिकेत जे भाषांतर केले ते म्हणजे सत्वातुनी निघे ज्ञान, निघे लोभ रजातुनी,
अज्ञान मोह दुर्लक्ष निगती ही तमातुने. तर आता हा श्लोक 17वा श्लोक मंजिरीच्या सुंदर आवाजात आपण आता ऐकूयात. सत्वात् संजायते ज्ञानम् रजसो लोभ एव च प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेव च. तर आता सत्व रज तम म्हणजे काय आपण बघितलं तर मग आता मूळ प्रकृती साम्यावस्थेत म्हणजे इक्विलिब्रियम आणि त्यातून सृष्टीची निर्मिती कशी होते आपण बघू. तर मी म्हणलं सर जगाच्या प्रारंभी हे तिन्ही इक्विलिब्रियम मध्ये असतात आणि तसं असलं की सृष्टीची निर्मिती झालेली नाहीये म्हणजे ती व्हायची अजून. आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा पण ते इक्विलिब्रियम मध्ये जातात. या संदर्भात मला एक बिल गेट्स त्यांचं एक छान कोट आठवलं की म्हणे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट करत असाल and if 50% of people want to buy a stock and 50% want to sell a stock, that stock price will go nowhere. It will just stay where it was. तसंच या सत्व रज आणि तम सृष्टीच्या सुरुवातीला let's say that they are total 100%, then each of them is at 33.333%. आणि त्यामुळे सृष्टी ही आहे तशीच राहते, काहीच होत नाही. आणि मग हे तीन गुण जर का कमी जास्त होऊ लागले तर प्रवृत्त्यात्मक रजोगुणांमुळं मूळ प्रकृतीपासून निरनिराळे पदार्थ उत्पन्न व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या शरीरात आणि तसंच एकूण सृष्टीत पण मूळ प्रकृती ही इक्विलिब्रियम मध्ये असते आणि मग जसे गुण कमी जास्त व्हायला लागतात तसे सृष्टीची निर्मिती व्हायला लागते. तसंच त्या स्टॉक मार्केटमध्ये somebody wants to sell, somebody wants to buy, आणि तसं झालं की मग स्टॉक मार्केट हालायला सुरुवात होते. निव्वळ सत्वगुणी फक्त रजोगुणच कोणातरीत आहेत, फक्त तमोगुणच कोणात आहे असं कुठलाच पदार्थ असत नाही. आणि या झटापटीतून जो गुण प्रबल होतो त्याप्रमाणे तो पदार्थ सात्विक म्हणजे ज्ञान, शांत चित्तवृत्ती असलेला, राजस म्हणजे ज्याला लोभ आहे, कृत्ये करावीशी वाटतात, आणि तामस म्हणजे निद्रा, आळस, स्मृतिभंश असे आपण म्हणतो. तर मग आता शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. तर म्हणजे या सगळ्याचा आपल्याला आपल्या जीवनात काय उपयोग आहे. तर मग ते समजून घेण्यासाठी अजून एक समजून घेतलं पाहिजे की सत्वगुण हे नुसतं बुद्धीत असून भागत नाही, ते देहेंद्रियातही उतरलं पाहिजे. म्हणजे जर का आपण त्या रथरूपी देहाची जर का उदाहरण जर का ते बघितलं तर फक्त बुद्धीला कळून भागत नाही, बुद्धीने मनाचा आधार घेऊन मनाचा लगाम धरून इंद्रियांकडनं ते करून घेतलं पाहिजे. म्हणजे जे बुद्धीला कळालं तेच इंद्रियांना जर का कळालं तर मग तो रथ सुरळीतपणे पुढे जाणार. आणि त्याच्यावरती 11वा श्लोक हा फार सुंदर आहे. प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. जसं की पोट भरलंय हे आता बुद्धीला कळालंय, त्यामुळे आता खायचं नाही, आता खाणं बास हे बुद्धीला पटलंय, पण तसेच ते जिभेला पण पटायला हवे. आणि स्वामी स्वरूपानंदांनी त्याचं वर्णन 1-2 श्लोकांमध्ये फार सुंदर तसं केलेलं आहे. ऐकू नये जे जे वगळीती कान जे ऐकण्यासारखं नाहीये ते वगळून टाकतात. सोयेची आपण स्वतःच आपणहूनच त्यांना सवयच लागते असं करत राहण्याची. पाहू नये जे जे दृष्टीच ते गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा. जे आपल्याला पाहू नये ते दृष्टी गाळून टाकते, डोळ्यांनी आपण ते बघायचंच बंद करतो, आणि अवाच्य जे आहे ते जीभ टाळायला सुरुवात करते. आणि असं सगळं केल्यानंतर
मग मरणी जया जे आठवे तो त्याची गतीसी पावे. म्हणजे आपण आपलं आयुष्य जर का अशा चांगल्या रीतीने जर का नेत राहिलो तर मग देह सोडून जाताना सत्व वाढण्याची शक्यता चांगली आहे. सत्व वाढलं की मरताना सत्व वाढलं की काय होतं, शुभलोकी जन्म येतो. म्हणजे आपण हा जो प्रवास आहे तो फक्त या जन्माचा नाही आहे. त्याच्या पुढल्या जन्मात काय होणार आहे त्याची काळजी ह्या जन्मातच घ्यायला पाहिजे. आणि ती देह सोडून जाताना जर का सत्व वाढलेलं असेल, म्हणजे मुळात सात्विक प्रवृत्ती आहे आणि देह सोडून जाताना पण सात्विक प्रवृत्ती वाढलेली आहे, तर मग आपला पुढला जन्म हा चांगला होईल. जर का तो रजात लीन झालेला असेल तर मग आपण या जन्मातच येऊ, पण कर्म आसक्ती ज्यांना आहे अशा लोकांच्या मध्ये आपण जन्म घेऊ. आणि जर का आपण तमी म्हणजे अंधारात जर का बुडून गेलेलो असलो तर मूढ योनींमध्ये म्हणजे कुठल्या तरी कीटक पशु पक्षी अशा कुठल्या तरी यांच्यामध्ये आपला जन्म येईल. तर मग याच्यावरती अजून एक गुरुदेव रानडेंनी त्यांच्या ध्यानोपकारिणीत 2 छान विचार मांडलेले आहेत की मुळातील अविकारी आत्मा हा त्रिगुणांनी बांधित झालेला असतो. आणि त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय की सूर्यावरती ढग जर का आले तर मग आपल्याला जो ब्राईट सन आहे तो कधीच दिसत नाही, त्याचे तेज मंद भासते. ढगांमागे पूर्ण तेजातच सूर्य तळपत असतो, पण जेव्हा ते ढग निघून जातात तेव्हा आपल्याला तो प्रखर सूर्य दृष्टीस पडतो. जन्मजात गुण कसेही असले, आता कोणी लोक म्हणतील काय करणार, माझी प्रकृतीच अशी आहे, मी काय करणार. तर नाहीये, तसं नाहीये. जन्मजात तुमचे गुण कसेही असले तरी पुण्य कर्म करून सत्वाचा उत्कर्ष तुम्हाला करता येतो. जसं की वाल्या कोळीने राम 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 असा जप करत वर्षानुवर्ष जप करत वाल्मिकी ऋषी असे ते झाले, तसं आपल्यालाही करता येतं. तर मग या 14व्या अध्यायात शेवटी मग त्रिगुणातीत झालेल्याची लक्षणं काय तर ती त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पावता न करी खेद न धरी आस लोपता, म्हणजे सत्व असो रज असो तम असो कुठलंही जरी मिळालं तरी ते त्याचं दुःख नाही आणि आनंदही नाही. मान अपमान सुख दुःख माती दगड सोने ज्याला सारखीच मित्र शत्रू पक्ष तुल्य म्हणजे एकसारखेच ज्याला वाटतात असं त्याची एक लक्षण आहे. आणि ही जी निरनिराळी द्वंद्व इथं दाखवलेली आहेत, प्रिय अप्रिय म्हणा, सुख दुःख म्हणा, स्तुती निंदा म्हणा, ह्याच्यामध्ये तटस्थ राहणं. आता हे तटस्थ राहणं कसं करता येईल हो, तर मी ह्या विपश्यनेचं सांगितलं. आणि विपश्यनेत अनापना मेडिटेशन म्हणून वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तटस्थ राहण्यासाठी एक सुंदर उपाय सांगितलेला आहे. आणि तो म्हणजे डोळे बंद करून श्वास जसा आपल्या शरीरात जातो आणि बाहेर येतो तो फक्त तटस्थ रीतीने बघत राहा. कारण तो तर नेहमीच राहणार, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत श्वास आपण घेत राहणार, सोडत राहणार. ही प्रक्रिया अखंडपणे चालू राहील. आणि त्या श्वासाकडे बघत राहा आणि त्याच्यामुळे तुम्हाला तटस्थता येईल. हे एक फार सोपं हा एक फार सोपा उपाय त्या अनापना मेडिटेशन म्हणून विपश्यनेत सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरती जे गीतेतल्या श्लोकाचं जे वर्णन विनोबाजींनी केले ते म्हणजे राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे त्याचाची खेळ जाणून, त्याचा म्हणजे प्रकृतीचाच हा खेळ चालू आहे असं जाणून डोले लेश मात्रही असा जो होतो आणि जो एकनिष्ठ भक्तीने परमेश्वराची ईश्वराची अखंड सेवा करत राहतो तो सुखी होतो, तो चांगल्या मार्गी पुढल्या जन्मात जातो असं वर्णन या श्लोकात आलेलं आहे. त्रिगुणातीत कसे व्हावे आणि त्याची लक्षणं काय ह्याचे वर्णन करताना. असे करून आता या पुष्पाच्या शेवटाकडे वळतो. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे गुणत्रय विभाग योगो नाम 11 पुष्पं समाप्तम्.